हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप फ्रेंड्स तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन, आणि त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 जो तो आपण कंप्लीट करणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सगळे अपडेट्स मिळतील. चला मित्रांनो, चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 7.2 आपला चालू आहे. त्याच्यामधील हा दुसरा व्हिडिओ आपण सुरुवात करतोय 7.2चा. आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. चला मित्रांनो, सुरुवात करूया. आपण उरलेली गणित आता घेऊया. तिसरा सम काय फ्रेंड्स बघा. इफ द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ॲपल, इफ 24 ॲपल्स आर पुट इन अ बॉक्स, देन 27 बॉक्सेस आर नीडेड. इफ 36 ॲपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स, हाऊ मेनी बॉक्सेस विल बी नीडेड. आता मित्रांनो, इथे प्रश्न असा आहे की यामध्ये नेमकं व्हेरिएशन जे आहे ते कोणतं आहे ते तुमच्या लक्षात येईलच. आता मित्रांनो, इथे तर आपल्याला हे कळतं आहे की जे ॲपल आहेत ते जर समजा 24 जर ठेवली तर 27 पेट्या जे आहेत, बॉक्सेस जे ते तयार होतात. मग 36 ॲपल जर भरले तर किती बॉक्सेस तयार होतील. म्हणजे मित्रांनो, इथे नंबर ऑफ ॲपल्स आहेत ना, ते आपल्याला लिहावं लागेल, ते आपल्याला मानावं लागेल. लिहूया आपण. नंबर ऑफ ॲपल बी एक्स लिहूया लागले सर. नंबर ऑफ ॲपल्स बी एक्स and the boxes needed to be the boxes needed to fill them by. समजा मित्रांनो, नंबर ऑफ ॲपल एक्स मानले आणि तर बॉक्स भरायला जे नीडेड आहेत ते आहेत वाय असं आपण मानलं. किती बॉक्सेस आहेत ते. यामध्ये मित्रांनो इन्व्हर्स व्हेरिएशन असतं नाही का. दिस इज केस ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. दिस इज केस ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. आणि मित्रांनो, इन्व्हर्स व्हेरिएशन असेल तर ते आपण कसं लिहितो. देअरफॉर एक्स इन्व्हर्स व्हेरिएशन ऑफ वाय means x is equal to k upon y. K is constant. K is constant. आता k constant आहे तर फ्रेंड्स काय बघा. therefore x is equal to k upon y. x into y इकडे येईल म्हणजे काय मिळेल. x y is equal to k. आता मित्रांनो, हे जे आहे याला आपण काय म्हणतो तर इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. के आपण काढूया कॉन्स्टंट. हे लक्षात घ्या, के आपण लिहिल्यानंतर इथे कॉन्स्टंट लिहिलेलंच आहे. आता फ्रेंड्स काय दिले आपल्याला बघा. वेन आपल्याला दिलेलं आहे एक्स इज इक्वल टू 24. ज्यावेळेस ॲपल जे आहेत ना 24 असतील, म्हणजे एक्स इज इक्वल टू 24 असेल, त्यावेळेस बॉक्सेस किती भरतायत तर 27 भरतायत. मीन्स वाय इज इक्वल टू 27. त्याच्यावरून आपल्याला के लगेच मिळणार आहे. Put value of x is 24 and y is 27 is equal to k. हा झाला आपला k. Therefore k is equal to 24 into 27 करा, किती येणार तो येईल 618. कॉन्स्टंट टर्म जी आहे ती 618 आलेली आहे. इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. फ्रेंड्स, मग मिळेल मित्रांनो एक्स वाय इज इक्वल टू 648 येईल तो 648. इक्वेशनवरून आपण किंमत टाकली. आता फ्रेंड्स, एक्स आणि वाय पैकी आपल्याला काय दिले बघा. इफ 36 ॲपल आर फिल्ड, म्हणजे 36 ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 36 असेल ना तर आपल्याला वाय काढता येईल. पुट एक्स इज इक्वल टू 36. इथे ठेवणार 36 into y is equal to 648. Therefore, y is equal to 648 divided by 36. आणि याला जर डिवाइड केलं फ्रेंड्स तर y is equal to काय मिळणार आहे. y is equal to मिळेल 18. So 18 boxes will be needed. लिहूया. 18 boxes will be needed. Write the following statement using symbol of variation. The wavelength of sound L and its frequency f are in inverse variation. मित्रांनो, हे तर अतिशय सोपं आहे.
आपल्याला फक्त काय करायचं ते लिहायचं, फक्त सिम्बॉलमध्ये लिहायचं आहे. तर ते आपल्या इथे दिले वेवलेंथ ऑफ साऊंड एल. तर लिहूया इथे आन्सर लिहून टाकूया. एल हा आहे इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये FC. इन्व्हर्स व्हेरिएशनचं साईन काय? इन्व्हर्स ऑफ 1/f. ओके, हे ज्याचे आन्सर असणार आहे लक्षात घ्या. पुढे काय? द इंटेन्सिटी काय दिला तो आपल्याला? तो दिलेला आहे I. हा I आहे लक्षात घ्या. इज अ लाईट व्हेरीज इन्व्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. सो राईट हिअर I इज इक्वल टू इन्व्हर्स व्हेरिएशन ऑफ. आता जे डिस्टन्स आहे ते मात्र स्क्वेअरमध्ये आहे, तो म्हणजे इथे लिहिणार d². ओके, नेक्स्ट सम. इफ x इन्व्हर्स व्हेरिएशन ऑफ 1/√y स्क्वेअर रूट ऑफ y वेन x इज इक्वल टू 40 y इज इक्वल टू 60 असेल. आणि मित्रांनो इफ x इक्वल टू 10 त्यास y किती येते? याच्यावरून आपल्याला k आधी काढता येईल. आधी सुरुवात करूया. काय येणार? x इन्व्हर्स व्हेरिएशन ऑफ 1/√y इथे आहे. हे साईन घालवायचं आहे म्हणजे काय करणार? x इज इक्वल टू k अपॉन √y. x हा √y इकडे येईल म्हणजे मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू k. आधी इथे लिहा k इज कॉन्स्टंट. k इज कॉन्स्टंट. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो हा जो आला आहे इथे x आणि y आधी दिलेल्या त्या व्हॅल्यू टाकूया 40 and 60. x इज टू 40 आणि y इज इक्वल टू 16 इज इक्वल टू k. स्क्वेअर रूट ऑफ 16 वी नो 4. सो राईट हिअर 4 k इज इक्वल टू 4 4 जा 16 160. k जो आहे तो मिळाला आहे आपल्याला 160. आणि याला काय म्हणतो आपण मित्रांनो? इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन Okay friends, therefore x root y is equal to 160. k ची व्हॅल्यू टाकली या इक्वेशन मध्ये. हे जे आपलं इक्वेशन होतं त्यामध्ये आपण मित्रांनो काय केलं? k ची व्हॅल्यू जे टाकली लिहूया लागलेस तर x root y is equal to 160. आता मित्रांनो आपल्याला दिलेलं काय? x into 10 आहे तर y फाइंड करायचा आहे. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ x is 10. x is equal to 10. सबस्टिट्यूशन करूया. पुट x is equal to 10. So right here 10 root y is equal to 160. Means root y is equal to हा 10 इकडे नको. So 160 upon 10. 0 0 cancel. So root y is equal to 16. Means taking square. याचा स्क्वेअर आपल्याला करावं लागेल. हा स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर करावं लागेल म्हणजे y स्क्वेअर आणि इकडे येणार 16 स्क्वेअर. आणि 16 स्क्वेअर किती असतो मित्रांनो? तो असतो 256. मग मित्रांनो y ची व्हॅल्यू काय येणार? ती आहे 256. नेक्स्ट सम. x व्हेरीज इन्व्हर्सली ॲज y वेन x इज इक्वल टू 15 y इज इक्वल टू 20. सुरुवात करूया. x व्हेरीज इन्व्हर्सली x इन्व्हर्स y. आता फ्रेंड्स x इज टू 15 दिला आहे, y इज इक्वल टू 10 दिला आहे. त्याच्या आधी आपण याला कॉन्स्टंटमध्ये कन्वर्ट करतो. त्यामुळे मित्रांनो हा जो साईन आहे तो येणार इक्वल. x इज इक्वल टू k अपॉन y. हे लिहायला विसरू नका. k इज कॉन्स्टंट. आता k एक कॉन्स्टंट आहे. आता मित्रांनो आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. x इज इक्वल टू 15 आणि 10 आहे 15 अँड y इज इक्वल टू 10. आता मित्रांनो हा y इकडे आपण लिहितो. x इंटू y इज इक्वल टू k. x इज इक्वल टू 15, y इज इक्वल टू 10. सो k इज इक्वल टू 15 10 जा 150. k आला 150. ओके फ्रेंड्स, हे इक्वेशन आहे आपलं. आता मित्रांनो k ची किंमत आली आहे 150. आणि हा काय? हा आहे द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो सबस्टिट्यूट किंवा पुट म्हणा. पुट आपल्याला विचारलं आहे जर x 20 असेल तर y किती? पुट x इज इक्वल टू 20 इन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. सो x इज टू 20 इंटू y इज इक्वल टू k जो आहे 150 आहे तो लिहून टाका. सो y इज इक्वल टू 150 अपॉन 20. हा 20 मल्टिप्लिकेशन करतो, इकडे जाणार तो डिवाइड होईल. गेला हा. सो 7.5. 2 7 जा 4. एक उरला 2 5 जा 10. मीन्स 7.5. आन्सर इज 7.5. वेन x इज टू 20 y इज इक्वल टू 7.5. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेल. मित्रांनो जरा घाईत व्हिडिओ बनवला आहे, समजून घ्या. टेक केअर. गुड बाय. उद्या